1 Peter 3:10. गेल्या गुरुवारी आपण शिकत होतो की 1 पेत्र 3:10. He who would love life and see good days, जो कोणी जीवनाची अपेक्षा धरतो आणि चांगले दिवस पाहू इच्छितो, let him refrain his tongue from evil त्याने आपली जीभ वाईटापासून सांभाळावी and his lips from speaking deceit. आणि आपले ओठ दुष्ट दुर्भाषणापासून लांब ठेवावे. See, know one thing, that faith always speaks before it sees. आणि एक गोष्ट नेहमी बघा की विश्वास नेहमी बघण्याआधी तो बोलत असतो. Many people say first I want to see and then I will believe. बरेच लोक असं म्हणतात की मला पहिलं बघायचंय आणि मग विश्वास ठेवायचा आहे. है ना? दुनिया में बहुत सारे लोग हैं. If you talk to them about heaven, you want to talk to them about hell, they will say, I have not seen heaven. Who has seen heaven? Who has seen hell? बरेच जगामध्ये असे लोक आहेत की जे म्हणतात की जर आपण त्यांना बोलायला लागलो, शिकवायला लागलो स्वर्ग आणि नरकाबद्दल, तर ते असं म्हणतात की कोणी पाहिलं स्वर्ग आणि कोणी पाहिलं नरक. So people of the world, they say that first I will see and then I will believe. मग जगातले जे लोक आहेत ते पहिलं म्हणतात की मला पहिलं बघू द्या आणि मग बोलू द्या. So many times in my beginning days when we used to go and witness to people, so they would ask me, have you seen Jesus? मग बऱ्याच सुरुवातीला जेव्हा मी सुवार्ता करायचो, बरेच लोक मला असं विचारायचे, जेव्हा कधीही मी येशूबद्दल सांगायचो तर ते म्हणायचे की तू आधी येशूला पाहिलेस का? So obvious, मैंने नहीं देखा है. Okay? तो मैंने नहीं देखा इसका मीनिंग ये नहीं होता कि यीशु है ही नहीं. मैंने अगर नहीं देखा, मी जर बघितलं नाही, तर मग याचा अर्थ हा होत नाही की देव काय म्हणतात रद्द झाला. God still exists. देव तरी पण आहे. There are so many atheists in the world, but that doesn't mean that God does not exist because of them. आज जगामध्ये कितीतरी नास्तिक आहेत, पण याचा अर्थ असा नाहीये की ते असल्यामुळे देवच नाहीये किंवा देव नाही काम करत, असं पण नाहीये. Praise the Lord. Hallelujah. We believers are there. We believe and we see not just the existence of God, but we see the move and work of God in our lives. आपण विश्वास धरणारे लोक इथे आहोत आणि आपल्याला हा विश्वास आहे किंवा आपण हेही पाहिलेलं आहे की जरी देव दिसत नाही पण तो काम नक्की करतो. In fact, the Lord says that you are the salt of this earth, and because of the salt, the earth is preserved. आमेन. उलट प्रभू तर असं म्हणतो की तू या पृथ्वीचं मीठ आहेस आणि तू मीठ असल्या कारणाने ही पृथ्वी तू सांभाळून ठेवलेली आहे. Amen. हालेलुया. Salt always preserves. मग देव नेहमी तुम्हाला राखून मीठ नेहमी राखून ठेवतो गोष्टी. Correct, बरोबर ना? So same thing, because we are on this earth, the earth is preserved. मग त्याचप्रमाणे तुम्ही या पृथ्वीवर आहात, तर या पृथ्वीचे तुम्ही मीठ आहात, म्हणजे पृथ्वीला सांभाळून ठेवणारे लोक तुम्ही आहात. Praise the Lord. हालेलुया. But people will not understand this. पण जगातले लोक या गोष्टीला समजत नाही किंवा स्वीकारत नाही. है ना? उनको ये मालूम नहीं कि वो हमारी वजह से बचे हुए हैं. ओके, सेफ है, क्योंकि नमक पृथ्वी पे फैला हुआ है. अगर हम नहीं रहेंगे, जिस दिन हम नहीं रहेंगे, पृथ्वी विनाश के पास चलती जाएगी. वो आने वाला है टाइम when the body of Christ, the church, will be lifted up out of this earth. मग असा वेळ येणार आहे की ख्रिस्ताचं शरीर वर घेतलं जाईल किंवा स्वर्गात घेतलं जाईल. And there will be no salt on this earth. या पृथ्वीवर मग मीठच राहणार नाही. Salt मतलब आप और मैं. Okay? मीठ म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. So that means the people of the world, the earth will start decaying and move towards destruction. मग याचा अर्थ असा आहे की या जगातले लोक किंवा सगळे जगीत लोक काय होतील, नाशाकडे जायला लागतील. Praise the Lord. हालेलुया. So आप विश्वास करते हो, आपके घर के लोग नहीं करते, आप टेंशन मत लो. ये जान लो कि आपकी वजह से वो बचे हैं, वो सुरक्षित है. उनको भी बता दो कि भाई मैं नमक हूँ और मेरी वजह से अपना परिवार सुरक्षित है. ओके? सो विश्वास की परिभाषा क्या है? विश्वास हमेशा पहले बोलता है और फिर देखता है. उल्टा नहीं करता है कि पहले देखता है फिर बोलता है. तो भी सोचो, what is the use when I see something and I then say those things? That is not faith. मग विश्वास म्हणजे काय आहे? विश्वास म्हणजे जे गोष्टी तुम्ही बघत नाहीये त्यांना तुम्ही म्हणता की ते अस्तित्वात आहेत. जर तुम्हीच कल्पना करा, जर मी असं म्हटलं की हा मला हे दिसतंय आणि हे इथं आहे, याला विश्वास म्हणत नाही. है ना? Praise the Lord. हालेलुया. आता इथे दार आहे, तुम्ही म्हणाल बघा इथे दार आहे. ओके, तुम्ही म्हणता त्यात काय मोठं, मला पण दिसतंय. तो विश्वास नाही आहे. ओके, पण मी तुम्हाला म्हणेल की हे सोन्याचं दार आहे
तुम्ही म्हणता नाही खोटं आहे. खोटं नाही, विश्वास आहे सोन्याचं दार. But that is how faith operates. So faith is something which cannot see, but yet you speak it out. आणि यालाच विश्वास म्हणतात. विश्वास म्हणजे हे आहे की तुम्ही ज्या गोष्टीचा भरोसा ठेवत आहात त्या गोष्टी तुम्ही बोलत आहात. Okay, so if you have faith, so you can always speak and then you will definitely see it. जर तुमचा विश्वास आहे तर नक्कीच तुम्ही बोलणार आणि त्या गोष्टी पाहणार. That is what we are going to see today. When God, our Creator, created the earth, He had faith. आणि आज हेच आपण बघणार आहोत की देव जो निर्माण करता आहे त्याने जेव्हा ही पृथ्वी बनवली तर त्याने विश्वासाने बोललं. Amen. He हालेलुया. did not doubt. He knew that whatever He is going to speak, it is going to come into existence. Amen. त्याने शंका धरली नाही. त्याला माहिती होतं की जे काही मी बोलणार ते होणार म्हणजे होणारच. Praise the Lord. हालेलुया. That is why God spoke. आणि म्हणूनच तर देव बोलला. So church, this Thursday series is very important because you are going to see great truths which many people have got taken hold of and got breakthroughs in their lives. ही गुरुवारची मालिका म्हणून खूप महत्त्वाची आहे की तुम्ही पाहताल की जे विश्वासाचे महान जनक होते त्यांनी बोललं आणि गोष्टी घडून आल्या. अभी भी बहुत सारे लोग हैं जैसे पास्टर जोएल ऑस्टिन, यूएस के बहुत बड़े पास्टर है, बहुत बड़ा इनका चर्च है, and his mother was diagnosed with cancer 60 years back. आणि आता पण असे काही विश्वासाचे जनक आहेत किंवा लोक आहेत ते आता पण बोलतात आणि गोष्टी त्यांच्यासाठी होतात. जसं की पास्टर जोएल ऑस्टिन आता पण US मध्ये त्यांचं खूप मोठं चर्च आहे. त्यांच्या आईंना 60 वर्षांपूर्वी कॅन्सर झालेला होता. So because of blood cancer, doctor said now you enjoy the best of life because you are not going to survive more than 6 months or 1 year. आणि जेव्हा डॉक्टरांनी तपासलं, डॉक्टर म्हटले की तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे, रक्ताचा कर्करोग आहे, तर तुम्ही 6 महिन्याच्या वर काही जगणार नाही. तो इसीलिए लाइफ एंजॉय कर लो, जो खाना है खा लो, जो करना है करो. लेकिन मैं आपको यहाँ पे एक वैद्यकीय सुझाव देना चाहता हूँ कि कुछ डॉक्टर्स ऐसे हैं जो जस्ट एक साइड पर ओके वचन के मुताबिक नहीं है. अगर आपको कैंसर है तो खाना बंद कर दो. कैंसर को भूखमारी लगाओ, भूखमारी बोल सकते हैं ना. सो उससे कैंसर का इलाज होता है. साइड टॉपिक है ओके, वचन का नहीं है. हे फक्त ज्ञानाच्या गोष्टी पासून तुम्हाला सांगत आहेत. मग आप बोलोगे अरे पहली मर्रा सूख क्या सूख के काटा हो गया, पास्टर बोल रहे खाना बंद कर दो. मैं नहीं बोल रहा, डॉक्टर्स बोल रहे हैं ओके, क्योंकि वो खाना कैंसर को फीड कर रहा है तो वो एक अलग इलाज है ओके. लेकिन मैं ये बता रहा हूँ, लेकिन ये साइड में अभी वचन के पास आते हैं. यहाँ पे ये जो मम्मी थी इनको डॉक्टर ने बोल दिया है ना. डॉक्टर ने पहले पिक्चर में भी आप देखते होंगे कि कैंसर है, इनको सब कुछ खिलाओ, इनको सब अच्छी अच्छी चीजें बताओ क्योंकि 6 महीने से ऊपर नहीं जिंदा रहने वाला है. तो ऐसे सुझाव डॉक्टर ने दिया. बट व्हाट डिड द मदर टेक फ्रॉम गॉड? पण या आईने देवाकडून काय घेतलं नक्की? शी सेड लॉर्ड योर वर्ड इज द ट्रूथ. ती म्हणली की प्रभू तुझं वचन सत्य वचन And आहे. I'm going to declare not what the doctor said but declare what God you say. Amen. आणि मी तू जे म्हणतोस ना तेच मी घोषणा करणार आहे. Serious problem is just 6 months blood cancer. आणि खूप सिरियस अडचण होती. 6 महिनेच दिलेले होते. त्यांना रक्ताचा कॅन्सर होता. Praise the Lord. हालेलुया. अगर इधर किसी को बोल दिया डॉक्टर ने तुमको ये हो गया तो तुम उसी टाइम से मरना चालू हो जाएगी है ना. तुम एकदमच गळून जाता, मरायला सुरुवात होईल ओके. सगळं टेंशन और हमारे रिश्तेदार भी उसमें आ जाते हैं, वो आपको और मार देते हैं. हाँ, रिश्तेदार कभी आपको ऊंचा नहीं उठाएंगे, बोलेंगे अरे हाँ जाऊ दे, काळजी करू नको रे. मग घरच्यांना सांगत जे पण असं आई वडील कुणी पण असेल त्यांची चांगली काळजी घे, त्यांना चांगलं भरव कारण थोड्याच दिवसात ते जाणार है ना. ऐसे सब इमोशनल बातें होती है. लेकिन ये जो माँ थी इन्होंने इमोशंस को साइड में रख दिया और अपनी वास्तविकता को साइड में रखा. शी सेज दैट आई एम नॉट गोइंग टू एक्सेप्ट व्हाट द डॉक्टर सेड. ती म्हटली की जे काही डॉक्टर बोलतात त्याला मी स्वीकारत नाही. So what she did, she went into the Bible and removed all healing scriptures. मग तिने काय केलं, ते बायबल मध्ये गेली आणि सगळे जे आरोग्याची वचनं होते ते तिने लिहून काढले. काय केलं?
तुम्ही जागे आहात म्हणजेच. ओके, सो आरोग्याची वचने त्यांनी काढली. ओके, ऐसे आराम से नहीं बैठे वो लोग, सब लिख के निकाला. मेहनत लगता है सर, बीमारी आराम से लग जाती है, लेकिन बीमारी से बाहर निकलने के लिए मेहनत तो लगेगी ना. देखो एक और चीज मैं बताता हूँ, कैंसर कितनी स्पीड से बढ़ता है. एक एग्जांपल लेते कैंसर का, है ना. एक बार लग गया तो मल्टीप्लाई से सेल्स हो जाते हैं. कभी ऐसा होता है कि कैंसर अमावस्या की रात छुट्टी पे है, पूर्णिमा की रात छुट्टी पे है, कैंसर रविवार की छुट्टी पे है, तभी वो आराम कर रहा है, तब आपको तकलीफ नहीं देगा. असं आहे का कुठे की कॅन्सरला सुट्टी आहे, थोडा वेळ ते थांबलेलं आहे, तोपर्यंत काय करायचं करा. नाही, वो ग्रोथ पे ग्रोथ होते जाता है. सो नाउ इफ कैंसर इज ग्रोइंग एट एन एक्सपोनेंशियल रेट, मग हा जो कॅन्सर आहे तो जर इतका भराभरा वाढत आहे, then why not we also feed ourselves exponentially with God, things of God, Amen. with the word of God, with faith. मग का नाही त्याच स्पीडने किंवा तसंच आपण भराभरा देवाच्या वचनात वाढायला पाहिजे. Amen. हालेलुया. समझ रहे हो आप किस पे बढ़ते हो, ये आपकी चॉइस है. कैंसर क्यों बढ़ रहा है? क्योंकि आपने उसको जगह दिया, आपने उसको चॉइस दिया. उसी प्रकार चंगाई कब बढ़ेगी? जब आप चंगाई को अंदर आने दोगे, जब आप चंगाई की बातों को घोषित करोगे, तब चंगाई उछलेगी. ओके, जब आप यीशु के शरीर को सही तरीके से सूली पर देखोगे, तब चंगाई आपके शरीर में उमड़ जाएगी. ऐसे अपने आप चंगाई नहीं आ रही है. ओके, सो ये जो मदर थी, इन्होंने सारे चंगाई के वचन निकाले. एंड व्हाट शी डिड इज एवरी डे नॉन स्टॉप she would declare the promises of healing upon her life. आणि त्यांनी काय केलं, त्या रोज एक वचन असं घ्यायचे आणि म्हणायचे, हे सगळे वचन मी माझ्या शरीरावर लागू करते प्रभू येशू. और एक वचन पढ़ के निकालते थे जब भी याद आए. सो उन्होंने दवाई जैसा वचन खाने लगे. सुबह उठकर जे काही काढले 50-60 किंवा 100 वचन काढले, सकाळी उठून 100 वचन बोलली. मग दुपार झाली, दुपारी पण त्यांना आठवलं, बोले अरे बीमारी को सता रही है. Whenever the devil reminded of the sickness, she reminded herself of the word of God. Amen. ती रोज उठून हे वचन लागू करायची किंवा बोलायची. जेव्हा कधी हे शैतान तिला आजाराबद्दल आठवण करून द्यायचा, तेव्हा ती वचनांना आठवण करायची आणि म्हणायची की येशू प्रभू माझ्याबद्दल हे बोललेलं आहे, तर ते मी घेते. Praise the Lord. हालेलुया. मैंने लास्ट टाइम एक सिंपल चीज बताया था. ओके, बाइबल सेज दैट यू शैल कंडेम और जज every tongue that rises against you in judgment. मी मागच्या वेळेस वचनामध्ये हे वचन बोललेलो की तुमच्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक जिभेला तुम्ही न्याय ठरवता. आता असे किती लोक आहे की तुम्हाला खरंच जाणवलं की तुम अच्छे थे, नॉर्मल थे, लेकिन कोई आके तुमको बोल दिया कि अरे आराधना, मेरे को तो थोड़ा सा बीमार लग रही है. तो एक्चुअली बीमार नहीं है, पर मैंने बोला इसलिए उसको अचानक से वो भी इसे माइंड में फील करना. हाँ, मैं भी वही सोच रही थी, एक्चुअली नहीं है बीमार, लेकिन वो सुन के वो भी उसकी साइड से जाना चालू हो गया. बराबर है. ओके, तो मेरे को लगता है मैं बीमार हूँ. अशी किती लोकांनी का अनुभव घेतला, काहीतरी फक्त आजारच नाही. हाँ, अरे तू बहुत थकेला दिख रहा है. हाँ, तू एकदम असं थकल्यासारखं, तोंड का तुझं सुकल्यासारखं वाटतंय, एकदम तू थकल्यासारखा आहेस. हाँ, तुमने तो अच्छा मेकअप लगाया, लेकिन वो बोलने के बाद तुम और डर गए, तुम और मेकअप थोपने चालू करेंगे कि नहीं मैं थकल्यासारखं दिसतोय. ओके, ऐसे है ना. असं का होतं? बिकॉज वी एक्सेप्ट अँड वी रिसीव व्हॉट इज बीइंग स्पोकन. का? कारण जे काही बोललेलं आहे ना ते आपण स्वीकारतो, म्हणून अशा गोष्टी बघायला लागतो. अभी मैं पूछ रहा हूँ, क्या आप उसके आगे गए कि नहीं गए? हाँ बस, तो उसके आगे गया मैं. वो बोली बीमार है, मैं बीमार होकर सो गया. हाँ बस, मैं इसके आगे चला गया. वो बोला थक गया, तो मैं चर्च को निकला था, लेकिन थक गया सोच के वापस सो गया. बहुत सारे लोग गलत जगह आगे गए. आगे नहीं, तुम पीछे गए. आगे जाना क्या है मालूम? ठीक है, तूने बोला, अब मेरी बारी. आमेन. त्यांनी बोललं ठीक आहे, तुम्ही कधी बोलता हे महत्वाचं. मग काय तुम्ही स्वतःशी बोलला की नाही आशीष आजारी नहीं है? तुम्हारा चॉइस है. या तो तुम वो ले लो और बैठ जाओ लेके, या फिर तुम उन शब्दों को दंडित करो जैसे वचन बोला
मैं इन शब्दों को स्वीकारता नहीं हूं, मैं उसको दंडित करता हूं और तुमको जो चाहिए वो बोलो. याला म्हणतात पुढे जाणं. हं? जागेवर उभं राहणं म्हणजे त्यांनी जे बोललं मी मान्य केलं, बरोबर आहे. वो लाइफ नहीं है हमारा. वो जो बोला उसको हटाओ, अभी मैं बोलूंगा वो बोलूंगा. Praise the Lord. So, ऐसा कोई बंदा आके आपको बोला तो बीमार लग रहा है, एक काम करो, या तो आईने के पास जाओ या कहीं भी जाओ और खुद से बात करो. That I am not tired, I am fresh, healthy because the Holy Spirit revitalizes my body. Amen. मग आरशा समोर जा आणि असं म्हणा की मी अजिबात थकलेलो नाहीये, मी एकदम ताजा तवाना आहे. का? कारण पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहत आहे. कोई है यहाँ पर जिसने ऐसा कुछ पागलपन किया है? नहीं किया होगा तो करना चालू करो. ओके, सिरियसली. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला त्रास होत नाही, भरपूर होता, फक्त आम्ही शेअर करत नाही, तेवढंच फरक आहे. फक्त आम्ही साक्ष देत नाही. हालेलुया, माझी साक्ष झाली. ओके, आमची साक्ष मनातल्या मनात होऊन जाते. ओके, संकट आता है, संकट किसी को नहीं आता है, लेकिन संकट को जवाब कैसे दोगे ये बहुत जरूरी है. हम लोग दुनिया के लोगों जैसे नहीं कि संकट आ गया, मर गए, टूट फूट के टुकड़े टुकड़े हो गए. ओके, हम आगे ऊपर जाने वाले हैं. जसं मी म्हटलं, त्याने बोलला ठीक आहे, पण तुम्ही त्याच्या पुढे गेले का नाही? पुढे कसं जायचं? त्या शब्दाला रद्द करा आणि तुमचे शब्द ऍड करून तिथे रिप्लेस करा. हाँ, अगर वो बोला मैं तुम थका हुआ दिख रहा है वगैरह है, कौन बोला मैं नहीं थका हुआ है, मी आशीर्वादित आहे. तुषार जो आपला मुंबईवरून येतो तेव्हा त्यांनी माझ्याकडनं हे ऐकलं. तो म्हणला खरंच ना मास्टर, तुम्ही जे बोलला तसंच होतं. मी इथून चर्चवरून आम्ही जेव्हा मुंबईला जातो ते सकाळी 4 ला पोहोचतात चर्च. सुबह सोमवार को सुबह 4, एक दिन तो 6 बजे मुंबई पहुंचे. आमच्या दोघांचा जीव असा कासावीस होत राहतो. आम्ही रात्री मध्यरात्री उठून मेसेज बघतो, त्यांना आम्ही म्हणतो लेकरांना मुंबईत पोहोचताच मैसेज टाका. मग ते आम्हाला जैसे वो प्लेटफॉर्म पे उतरते हैं हमको मैसेज डाल देते हैं कि डैडी मम्मी हम लोग पहुंच गए. लेकिन हम लोग उसका टाइम देखते कब पहुंचे. तो कभी वो लोग 4 बजे, कभी 6 बजे. अरे बापरे, आमचं हृदय होतं. आणि असं नाही की ते 6ला पोहोचल्यानंतर जाऊन मग झोपून 12 वाजता उठले कामाला गेले. नाही, उसका बॉस तो नहीं जान सकता ना. बॉस बोलेगा तुला पण सांगितलं पुण्याला चर्चला जा, बोलला पण बॉस एकदा. ओके, बॉस बोला मुंबई में नहीं है क्या चर्च, कि तू इतना यहाँ से मुंबई से पुणे जा रहा है. चिल्लाया उसको एक बार. लेकिन उसी बॉस ने और उसके फ्रेंड सर्कल ने बोले क्या हो गया, कल नहीं गया था क्या पुणे? बोला नहीं था. क्या चेहऱ्यावरनं वाटत नाही. तो पुण्याला सकाळी जाऊन संध्याकाळी जाऊन सकाळी पोहोचला. ओके, लेकिन वो बोला एक दिन एक लड़का बोला अरे तू पुण्यावरनं आला ना, चेहरे पे तो दिख नहीं रहा थक गया, लेकिन ये बंदा बोल रहा है तू खूब थकला असशील ना. तो तुषार बोला पता नहीं, लेकिन मेरे को उस टाइम सडनली मैं बोला हाँ ना, मैं सुबह 6 बजे आया और डायरेक्ट 8 बजे उठ के ऑफिस को भी आया. मी थकलो. बघितलं कितना चेंज ला रहा है वर्ड्स. सो दैट इज व्हाई God is saying take charge of your mouth because that is what will help you show good days. Amen. म्हणूनच तर प्रभू म्हणतो की तुझ्या मुखाचा तू ताबा घे आणि त्याचमुळे तू चांगले दिवस पाहशील. सो ये जो पास्टर की मम्मी है ये वचन घोषित करते रहे और गाँव मालूम 3 महीने वो लोग नॉन स्टॉप दवाई जैसा दिवसातनं 3 वेळा वचन घोषित करे. एक वचन नहीं भाई, 100 वचन की लिस्ट थी. ओके, 100 वचन एका वेळेस, दुपारी 100, रात्री 100. मी तर 100 म्हणतोय, कदाचित जास्त असेल कारण त्यांनी नंतर फुल एक बुक का काहीतरी लिहिलेलं आहे. ओके, क्योंकि बीमारी उतनी गहन है ना, तो मेरे को उतना परमेश्वर के पास भी आना है. प्रेज द लॉर्ड. तो 3 महीने बाद रिपोर्ट चेक किया. तुमको मालूम क्या हुआ? कैंसर और एक्टिवेट हो गया. कैंसर बिकेम मोर स्ट्रॉन्ग. कॅन्सर अजून पसरला असं आला रिपोर्ट. अरे बापरे, एवढी मेहनत केली आता काय. हाँ, कैंसर के लिए मैं घोषणा की वचन किया, बोला. मला वाटलं रिपोर्ट चांगली येते. और जब जाके चेक कर रही हूँ तो डॉक्टर बोला कैंसर और भी फैल रहा है, अजून पण वाढलेलं आहे.
अभी अगर खुदा ना खास्ता अगर हमें से कोई उसकी जगह रहेगा काय करतो? सोडून देऊन काय करायचं आता काय मरण देवाची पण इच्छा नाहीये आपण जगावं. हा अक्षता देवाची पण इच्छा नाही, जाऊ द्यायचे किंवा कधी कधी देवावर टाकून देतो. देवाची इच्छा एवढंच आहे, ओके, की इतना ही जीना है तो जाऊ द्या, जे आलं ते आलं नाही ये माने. और चैलेंज हियर शी सेज आई एम नॉट गोइंग टू स्टॉप confessing and proclaiming my father's promise. मग या आईने असं म्हटले की उलट मी तर अजून बोलणार, मी थांबणार नाही देवाचे वचन बोलण्याचं. तो वो और बोलती गई और बढ़ाती गई. उसने 3 डोज का 5 डोज किया वचन का. Hallelujah. Okay, and then came the great day. Okay, on the 4th month or whatever, she went for checkup, and doctors were surprised and they say, how is it possible that your blood is absolutely pure and there are no traces of cancer? Hallelujah. आणि मग जसं ती सातत्याने करत राहिली, डॉक्टर स्वतः आश्चर्यचकित झाले आणि म्हटले नेक्स्ट रिपोर्ट जेव्हा आले तर रिपोर्ट मध्ये डॉक्टर म्हणायला लागले की अरे असं कसं काय झालं की तुझं रक्त एवढं शुद्ध आणि एवढं चांगलं आहे. कैसे क्या हुआ? वचन के द्वारा. The confession of your mouth is essential. तुमच्या मुखाची जी कबुली आहे ती खूप गरजेची आहे. Amen. Hallelujah. Bible says in Revelations that they overcame the devil by the blood of the lamb first. बायबल म्हणतं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये की त्याने विजय मिळवला पहिलं तर कशाने? कोकराच्या रक्ताने. That is when you came and you were born again and you accepted the blood of Jesus. हे कधी होतं? जेव्हा तुम्ही प्रभू येशूकडे येता, प्रभू येशूला त्या आपला तारणारा म्हणून स्वीकारता तेव्हा. हाँ, तेव्हा काय होतं? The blood of Jesus comes, cleanses and washes you. Amen. मग काय होतं? प्रभू येशूचं रक्त येतं आणि तुम्हाला पवित्र करून सोडतं. And then second thing, they overcame the devil by the word of their mouth, the word of their testimony. आणि दुसरी गोष्ट त्या वचनात लिहिलेली आहे की त्यांनी शैतानावर कसा विजय मिळवला? आपल्या मुखाच्या शब्दाने आणि साक्षीने त्यांनी आपल्या शैतानावर विजय मिळवला. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे तोंडच्या शब्दाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला. तर प्रियांनो, विजय इथे आहे तोंडावर, मनात विजय नाहीये. ठीक आहे, मनात विजय स्टार्ट होतो, but it gets consummated or accomplished by the word of your mouth. Amen. मनात आधीच विजय चालू होतो, पण जेव्हा मुखातून तुम्ही शब्द काढता, विश्वासाचे शब्द काढता, तेव्हा ते युद्ध तुम्ही जिंकता. Praise the Lord. Hallelujah. So start first thinking. Yes, imagination power is there. I already taught you. But now let your thinking become your speaking. होय, इमॅजिनेशन किंवा जी कल्पना करण्याची शक्ती आहे ते आहे. मी तुम्हाला ते पण शिकवेन, पण कल्पना करण्याआधी तुम्ही बोलायला सुरुवात करा. Praise the Lord. Hallelujah. So this is the power of word, that you must not speak what you have, but you should start speaking what you want. जे काही तुम्हाला हवं आहे ना ते तुम्ही बोलायला सुरुवात करा. So let's turn our Bibles to the first book of the Bible. चला तर आपलं पवित्र शास्त्र उघडूया. बायबल मधलं जे पहिलं पुस्तक आहे उत्पत्ती याच्याकडे. मैं तुमको नाम पूछने वाला था, बाइबल का पहला किताब कौन सा है? कौन था? विपत्ति नहीं, उत्पत्ति. और पुराना कलर का लास्ट पुस्तक कौन सा है? बहुत सारे लोग. जुन्या कराराचं सगळ्यात मैं जुना करार बोल रहा हूँ, कोणता आहे? पुराना करार. जुना करार. और नए न्यू टेस्टामेंट का पहला किताब कौन सा है? और आखिरी? प्रकाशित वाक्य. ओके, वेरी गुड. ओके, चलो आते हम बाइबल की शुरुआत में आ जाते हैं. ओके, बहुत सुंदर इतिहास लिखा है कि कैसे सृष्टि अस्तित्व में आई, कैसे बनी. इन द बिगिनिंग गॉड. प्रारंभी देव होता. Original Hebrew title here is Bereshit, means in the beginning. आता जे खरं भाषांतर आहे हिब्रू मध्ये असं लिहिलेलं आहे बरशीत. Bereshit means the starting, in the beginning. That means before God there was no one else. बरशीत म्हणजे
की सुरुवातीला प्रारंभी देवाशिवाय कोणीच नव्हता. बहुत सारे नास्तिक लोग आते हैं ना, बोलते हैं परमेश्वर नहीं है, परमेश्वर नहीं है. अरे भाई, सुरुवात ही परमेश्वर आहे. म्हणजे काय, त्याच्या आधी कोणी आहे का? नाही. जर मी म्हटलं ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे, सॉरी ही सुरुवात आहे, त्याच्या आधी काय का? काही नाही आहे, सुरुवात है. सो सृष्टि का शुरुआत या जो भी पहले हुआ वो परमेश्वर ही था और कोई नहीं था वहां. सो इन द बिगिनिंग ऐसा लिखा, इट स्टार्ट्स विद गॉड. द बाइबल ओपन्स अप विद गॉड. आणि म्हणून बायबल सुरुवातच अशी झालेली आहे प्रारंभिक देवाने. और आपको मालूम बाइबल कैसे बंद होता है? बंद मतलब आखिरी प्रेरितों की काम, प्रकाशित वाक्य 22:21. मग प्रकटीकरण 22:21 मध्ये लिहिलेलं आहे. आमेन से खत्म होता है. ओके, द ग्रेस ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट बी विथ यू ऑल. आमेन. प्रभू येशूची कृपा आम्हा प्रत्येकाबरोबर असो. So it आमेन. started with God and ended with Christ, with God. आमेन. मग ही सुरुवात पण देवाने होते आणि संपत पण ख्रिस्तामुळे संपत आहे किंवा ख्रिस्ताद्वारे संपत आहे. हालेलुया. हालेलुया. हमारा जीवन यीशु के साथ स्टार्ट हो गया. तो मरण का कोई टेंशन नहीं है मेरे को. क्योंकि मरण फायदा है, मरण नुकसान नहीं है, फायदा है. हम स्वर्ग में जा रहे हैं. मेरी मम्मी मर गई, उसका नुकसान नहीं हो गया. उलटा पृथ्वी पे उसको डायलिसिस आणि ते बरेच काय गोष्टीतून जायला लागायचं. पण जेव्हा ती स्वर्गात गेली ती पूर्णच बरी होऊन गेली. मतलब 100% हीलिंग मिल गया. ऐसा नहीं कि हीलिंग नहीं मिला, उधर प्रॉब्लम है, किडनी है का प्रॉब्लम, कुछ नहीं है. इसलिए पॉल कहता है कि फॉर मी टू डाई इज गेन. म्हणून तर पौल म्हणत आहे माझ्यासाठी मरण हा लाभ आहे. एंड दैट इज व्हाई जीसस इज आवर फर्स्ट एंड जीसस इज आवर लास्ट. म्हणूनच प्रभू येशू आपला पहिला आहे किंवा प्रारंभ आहे आणि प्रभू येशूच शेवट आहे. जिनको ये चीज पता चल गई कि यीशु मेरे जीवन में पहला है, यीशु मेरे जीवन में आखिरी है, वो बीच में किसी को नहीं लाते. शैतान को भी नहीं गिनते. कोई नहीं बोलते कि शैतान भी आता है, ये करता है. वो बोला शैतान तो जगह किधर है? जब यीशु ही पहला है, यीशु ही लास्ट है, शैतान कहाँ से बीच में घुस गया? है ना? प्रेज द लॉर्ड. हाँ, सपोज ये स्टार्टिंग है, आईपैड का ये स्टार्ट है, आईपैड का ये अंत है, लास्ट है. बीच में कुछ है क्या? नहीं है. वो खुद ही सब कुछ है. तो मैं क्यों सोचूं कि यीशु और मेरे बीच में कोई है? ओके, तो पुढे जाऊया. सो इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड the heavens and the earth. प्रारंभी परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. ओके, अभी देखो सेकंड वर्स आ रहा है. The earth was without form and void. मग दुसरं वचन येतं आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. And darkness was on the face of the earth. आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. सृष्टि का रचना इतना सुंदर है ना. अभी टाइम हो ही गया ऑलमोस्ट. मैं अगले वीक और डिटेल में जाऊंगा. इतना सुंदर है ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही पृथ्वी अशी नव्हती. हाँ, खूब सुंदर. अगली बार मैं सुनाऊंगा, अभी नहीं बताऊंगा, लेकिन अभी मेरे को पूरा करने दो. अभी ये जो पहला वचन है और दूसरा वचन है, इसमें कितना अंतर है मालूम आपको? हम लोग तो तुरंत पढ़ लिए, इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड हेवंस एंड द अर्थ. मग आपण तर पटकन वाचून जातो प्रारंभी आकाश आणि पृथ्वी परमेश्वराने उत्पन्न केली. And then second verse we say the earth was without form and void. आणि मग दुसऱ्या वचनात लगेच आपण वाचतो की ही पृथ्वी आकार विरहित आणि अवाढव्य होती. अरे, पहले अच्छा बनाया, फिर बाद में बिगड़ गया. इसके बीच में बहुत कुछ हुआ. ऐसे नहीं कि प्रभु ने पृथ्वी बनाई वो बिगड़ गई. नहीं, खूप कालावधी झाली त्या दोन वचनाच्या मध्ये. सेंचुरीज, टाइम्स निकल गए बीच में. कुछ तो हुआ उस टाइम पीरियड में जो लिखा गया बाइबल में. Do you know which was the first sin that ever happened into existence? मग तुम्हाला माहिती आहे की पहिलं पाप काय झालं या पृथ्वीवर जेव्हा पृथ्वी उत्पन्न झाली तेव्हा? किसी को मालूम है पहला पाप कौन सा था या क्या था? बोलो. हवा ने फल खाया, फल खाया. ओके, लेकिन मैं आपको बोलूं वो पहला पाप नहीं था. क्यों?
क्योंकि यहाँ आदम हवा आने से पहले पृथ्वी बेडौल हो गई। किसकी वजह से? पाप की वजह से। So that means sin was there in existence before Adam and Eve came. बघा, पृथ्वी तर आधीच आकार विरहित होती, अंधकारात होती. याचा अर्थ असा आहे की पाप आधीच नांदत होतं किंवा पाप आधीच तिथे होतं. देखो, शैतान जो पाप का स्वरूप लेके आया वो आदम हवा से पहले था, फिर आके वो आदम हवा को मोहित किया, उसके बाद आदम हवा पाप में गिर गए. सबसे पहला पाप किधर हुआ मालूम आपको? स्वर्ग में हुआ. सगळ्यात पहिलं पाप स्वर्गात झालेलं होतं. मतलब वो पाप था शैतान के मन में घमंड आ गया, गर्व आ गया कि मैं ईश्वर के ऊपर का व्यक्ति हूँ, मैं ईश्वर के समान हूँ या उसके ऊपर का हूँ. अभी मैं परमेश्वर को पराजित करूंगा और मेरा सिंहासन उसके ऊपर बनाऊंगा. ये पहला पाप उधर पैदा हो गया देवदूत के मन में. ओके, एंड दैट इज हाउ. चलो मैं आपको थोड़ा स्टोरी बताता हूँ. ये दो वचन के बीच में बहुत लंबी कहानी है. या दोन वचनांच्या मध्ये ना खूप मोठी कहाणी आहे. सो जब परमेश्वर पृथ्वी स्वर्ग बनाया और उसके बाद क्या हुआ? सो देयर वर three main angels, archangels in God's presence. आणि तीन आज्ञे देवदूत, खूप मोठे देवदूत देवाच्या सानिध्यामध्ये राहायचे. One was Michael, who was the angel of warfare. आता एक देवदूत होता मिखाएल, आणि जो देवदूत युद्ध करण्यासाठी माहिर आहे. Second, Gabriel, who was a messenger of God. आणि दुसरा आहे गब्रिएल, आणि जो आहे देवाचा संदेश पोहोचवणारा देवदूत आहे. And third one was Lucifer, who was a worshipper. आणि तिसरा जो मोठा किंवा आज्ञे देवदूत होता तो म्हणजे लुसिफर, आणि तो एक आराधक होता देवाच्या सानिध्यामध्ये. Praise the Lord. हालेलुया. And Lucifer, obviously angels are beautiful, right? आणि जर बघायला गेलं तर स्वाभाविकच आहे, हे जे देवदूत होते दिसायला खूप सुंदर होते तिघही. और लूसीफर जो था उसके अंदर एक और ब्यूटी थी, that he would have music coming out of his body and different instruments, sounding from his body, or maybe they were on his body. आणि लुसिफर हा जो देवदूत होता त्याचे एक वैशिष्ट्य होतं की त्याच्या शरीरामधूनच किंवा अंगावरूनच जे म्युझिक होतं किंवा गाणे होते ते निघायचे. एवढंच नाही, वाद्य त्याच्या शरीरावरच होते, ते आपोआप वाजायचे. तभी लूसीफर एंजल था और लोगों ने म्यूजिक को बहिष्कृत कर रहे हैं, लेकिन ये म्यूजिक तो स्वर्ग से पैदा हुई कि स्वर्ग में जब लूसीफर चलता था ना, म्यूजिक बजना चालू हो गया. हालेलुया. अलग अलग फ्लूट बज रहा है, बांसुरी बज रही है, सितार बज रहा है, वो ऐसा कुछ बजा नहीं रहा है, पण त्याच्या शरीरातनं सुंदर से स्वर निघायचे. ओके, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो देखो क्या हुआ. तो लूसीफर सोचा, उसके मन में घमंड आया, बोला मैं तो इतना सुंदर हूँ, दिखने में भी सुंदर हूँ, और मेरे शरीर से इतना अच्छा आवाज निकलता है, म्यूजिक निकल रहा है, मैं जरूर ये भगवान के जैसा है, परमेश्वर के जैसा है. पहले वो थॉट आया. फिर बाद में वो जाके देवदूतों को भड़काने लगा. ये देखो मालूम क्या, मैं बहुत बड़ा सेवक हूँ. सेवक नहीं, मैं ईश्वर के समान हूँ, क्योंकि देख मेरे बदन में से म्यूजिक निकलती है. इतना ही नहीं, मेरा सिंहासन में अभी कुछ ही दिनों में ईश्वर के ऊपर, परमेश्वर के ऊपर करने वाला हूँ. ऐसे करके बाइबल से उसने एक तृतीयांश देवदूतों को भ्रमाया. आणि असं करून त्याने एक तृतीयांश जे देवदूत आहेत त्यांना भटकवलं किंवा भ्रमात पाडलं. बाकी देवदूत बोले नहीं, हमारे लिए बस परमेश्वर ही प्रभु है. लेकिन कुछ एक थर्ड एंजल्स थे, वो बोले अच्छा ये ईश्वर के ऊपर भी जा सकते हैं, अपना अलग राज बन सकता है. बोला हाँ मैं बनाऊंगा. सो दैट इज द टाइम गॉड कास्ट दिस ब्यूटीफुल एंजल डाउन टू द अर्थ एंड ही सेज यू शैल बी कॉल्ड सेटन और द डेविल. आणि मग याच वेळेस देवाने त्या देवदूताला म्हणजे लुसिफरला वरून खाली फेकलं आणि त्याला म्हटलं की आजपासून तुझं नाव शैतान असेल आणि तू खाली फेकण्यात येशील. तो
अभी ये नहीं कि स्वर्ग में पाप है, इसके मन में पाप पैदा हो गया, इसलिए परमेश्वर बोला मेरी जगह पे पाप नहीं रह सकता है, उसको फेंक दिया नीचे। और जब लूसीफर नीचे आया, उसने पृथ्वी को बेडोल कर दिया, सब कुछ अंधेरा अंधेरा हो गया, सब कुछ खाली खाली हो गया, क्योंकि शैतान आ गया ना, और शैतान और उसकी दुरात्माएं आ गए, ओके, इविल स्पिरिट्स, वो सब दुष्ट हो गए। वो बोले हम नहीं छोड़ेंगे इस भगवान को, इस परमेश्वर को। And all these beautiful angels turned into demons. आणि हे सगळे सुंदर देवदूत दुरात्म्यांमध्ये बदलले. Praise the Lord. हालेलुया. इसमें से आज एक prophetic word लेके चला. म्हणून आज याच्यातून एक भविष्य सूचक शब्द नक्की घरी घेऊन जा. Is your life without void, without form and void? तुमचं जीवन असं बेडोल आहे का, आकार विरहित आहे का? Like this earth. आणि या पृथ्वीप्रमाणे ते असंच आकार विरहित आहे का अंधकारमय आहे? Sometimes it happens, you know, with men of God, women of God, people serving God, okay, children of God, they face life situations, okay, devil harasses them, okay, he comes against them, and they feel like their life is like this earth, without form and void. आणि मग काही वेळा असं होतं की देवाचे सेवक, देवाचे जन किंवा देवाचे लेकरच त्यांना शैतान इतका जास्त छळतो की त्यांचं जीवन या पृथ्वीप्रमाणे बेडोल होऊन जातं. ना कुछ लोगों को बीमारी अटैक कर देती है, तो वो सोचते यार मैं प्रभु में हूँ या नहीं हूँ. कुछ लोगों को कंफ्यूजन रहता है लाइफ में कि मैं क्या करूँ, करियर के बारे में क्या करूँ, ओके, मैं सेवा मध्ये आलोय का नाही आलोय, बहुत सारे क्वेश्चंस. सो यहाँ पे पर आगे सुंदर वचन है, देखो पृथ्वी हो गई बेडोल, परेशानी आ गई, कोई दिक्कत नहीं, उसका सेकंड पार्ट इंपॉर्टेंट है. And the spirit of God was hovering over the face of the waters. Amen. आणि पृथ्वी तर बेडोल झालेली होती, पण दुसरा जो भाग आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. तिथे लिहिलेला आहे, पण देवाचा आत्मा या पृथ्वीवर तरपळत होता. तरपळत होता, या हिंदी में लिखा मंडलाता या मंडलाता, किंवा आत्मा जलावर फिरत होता. तरपत काय, तरपत तर थोडंसं ऑकवर्ड वाटतं ऐकायला. फिरत होता म्हणजे मंडरा रहा, हिंदी अच्छा है, मंडरा रहा था. क्यों? लेकिन देखो पवित्र आत्मा मंडरा रहा है, लेकिन पृथ्वी चेंज नहीं हो रही. एक चीज ऑब्जर्व करो, ऐसे नहीं लिखा है स्पिरिट ऑफ गॉड वाज होवरिंग एंड द अर्थ टर्न्ड इनटू अ ब्यूटीफुल अर्थ. मग असं नाही लिहिलेलं की पवित्र आत्मा तिथे फिरत होता आणि म्हणून पृथ्वी एकदम चांगली झाली, गोलाकार झाली. But the Holy Spirit was waiting for something with which he could do something on the earth. पण पवित्र आत्मा कशासाठी तरी थांबला होता, वाट बघत होता की ती गोष्ट येईल आणि त्या गोष्टीमुळे सगळ्या गोष्टी बदलून जातील. Even the Holy Spirit is waiting in your life for something, and let that something come out today. Amen. मग आज पण पवित्र आत्मा कशासाठी तरी तुमच्या जीवनात थांबलेला आहे आणि वाट बघत आहे की ती गोष्ट तुम्ही करताल आणि सगळ्या गोष्टी आकारात येतील. कब तक तुम गाना गाओगे? आत्मा मंडराता, उसको सिर्फ मंडराने लगा रहे हो. पवित्र गाना रॉन्ग नहीं है, प्लीज गाओ. ओके, मैं सिर्फ इस भाषा में बोल रहा हूँ कि पवित्र आत्मा को बस मंडराने दे रहे हो, उसको पावर में आने नहीं दे रहे हो, उसको उसके फुल स्विंग में आने नहीं दे रहे हो, उसको अंदर आके काम करने नहीं दे रहे हो. क्या है वो चीज कि जब पवित्र आत्मा मंडरा था और वो चीज आने के बाद पृथ्वी पे सब चमत्कार चालू हुए. Amen. मग अशी कोणती गोष्ट आहे की फक्त पवित्र आत्मा तिथे फिरत नाहीये? ती गोष्ट काय आहे की जी गोष्ट केल्याने तो पवित्र आत्मा आत येईल आणि काम करायला So लागेल. read the third verse. मग चला तर तिसरं वचन वाचूया. Bible says, then God said. बायबल म्हणतं तिसऱ्या वचनात, तेव्हा देव बोलला. हालेलुया. हालेलुया. ये है वो चीज जिसके लिए पवित्र आत्मा रुका है. सो पहला फेज अंधेरा है, बेडोल है पृथ्वी, मेरा लाइफ बेडोल है. हीच ती गोष्ट आहे ज्यासाठी पवित्र आत्मा थांबलेला आहे. पहिली पायरी किंवा पहिला फेज हा होता की पवित्र सगळे काही गोष्टी बेडोल होत्या. ओके, नाउ द होली स्पिरिट हैज कम अपॉन यू, ही इज देयर विथ ऑल पावर. आता पवित्र आत्मा तुमच्यावर आलेला आहे, त्याच्या पूर्ण सामर्थ्याने तो आलेला आहे. But now the most important thing is
God has to speak or you have to speak what God speaks. Amen. आता तिसरी गोष्ट काय आहे माहिती का? देवाने बोललं पाहिजे किंवा तुम्ही बोललं पाहिजे जे देवाला हवा आहे तुमच्या जीवनात करायचं. Hallelujah. हालेलुया. थर्ड स्टेप पे आया परमेश्वर बोला लेट देयर बी लाइट. मग या तिसऱ्या पायरीवर प्रभू आला आणि म्हटला की प्रकाश होऊ दे. And there was light. आणि प्रकाश झाला. Hallelujah. हालेलुया. पवित्र आत्मा मंडरा रहा था, लेकिन जैसे परमेश्वर का शब्द आ गया, पवित्र आत्मा ने शब्द को पकड़ा और पवित्र आत्मा ने लाइट क्रिएट किया. पवित्र आत्मा सिर्फ हवा शक्ति नहीं है, वो व्यक्ति है, वो पावरफुल है. जैसे परमेश्वर बोला लाइट आ जाए, पवित्र आत्मा ने शब्द को कैच किया और शब्द से उसने लाइट बनाया. Your words carry life. तुमचे शब्द जीवन घेऊन Your चालतात. words carry creative power. तुमचे शब्द निर्माण करण्याची शक्ती घेऊन चालतात. इधर लिखा है कि उसके बाद परमेश्वर बोला मोठ्याने बोला. बोला. देव जर बोलला नसता आजपर्यंत पृथ्वी बेडवरच असती और आज तक पवित्र आत्मा मंडरा ही रहा होता. नहीं, पवित्र आत्मा मंडराने के लिए नहीं आया है. पवित्र आत्मा चेंजेस लाने के लिए आया है. Amen. पवित्र आत्मा हमें यीशु के करीब ले जाने के लिए आया है. ओके, सो गॉड सेड लेट देयर बी लाइट एंड देयर वाज लाइट. मग देव म्हटला की तिथे प्रकाश होऊ दे आणि प्रकाश झाला. अभी आ रहा है फोर्थ वचन और फोर्थ स्टेप. मग आता चौथी पायरी आलेली आहे. जब लाइट आई, जब परमेश्वर बोला, उसके बाद परमेश्वर ने क्या किया? एंड गॉड सॉ. आणि जेव्हा प्रकाश झाला मग परमेश्वराने काय केलं तिथे लिहिलं आहे मग देवाने पाहिलं. वाव, से पाहिलं नाही, पुढे काय लिहिलं बघा. एंड गॉड सॉ द लाइट दैट इट वाज गुड. पुढे लिहिलेलं आहे त्याने पाहिलं की तो चांगला आहे, म्हणजे प्रकाश चांगला आहे. आमेन. हालेलुया. ये है आशीर्वाद. और मी एकच थांबवणार आहे, पण लक्षात घ्या, बेडोर आत्मा मंडरा रहा है, रुका है शब्द के लिए. शब्द लेके आए, तुमने शब्द बोला और शब्द आने के बाद वो चीज घड़ी और तुमने देखा हालेलुया. और तुमने देखने के बाद तुमने बोला वाह क्या अच्छी चीज बनी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये है मसीह जीवन. हे आहे ख्रिस्ती जीवन. सो सबसे इंपॉर्टेंट ब्रिज क्या है? स्पीकिंग. मग सगळ्यात मोठी जे कडी आहे ती काय आहे? बोलणं आहे. So until and unless God came into the scene, the earth was without form and void. मग जोपर्यंत तुम्ही देव सीन मध्ये आला नाही. जोपर्यंत देव त्या सीन मध्ये आला नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही बेडोल पाहतात. Amen. Praise the Lord. Hallelujah. But the moment God said, the Bible says, light came and God saw that it was good. मग ज्या क्षणी देव तिथे आला, देवाने पाहिलं, देवाने बोललं आणि प्रकाश तिथे झाला. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आज हे घेतात कि तुम्हारे मुंह से तुम कबूल करोगे तुमको क्या चाहिए, तो वो कबूली वेस्ट होने वाली है. उसके बाद क्या आने वाला है? नेक्स्ट स्टेप. बोलने के बाद नेक्स्ट स्टेप क्या था? वेरी गुड. क्या था बोलने के बाद नेक्स्ट स्टेप? जोर से बोलो, तू बोल. देखना. देखो. कैच करो चर्च. ऐसा मिस मत. देखो बच्चे लोग लिख रहे, कैच कर रहे, ग्रास्प कर रहे, मिस मत करो. ओके. संकट आया, नो प्रॉब्लम. आत्मा मंडरा रहा है, पवित्र आत्मा कुछ करना चाहता है, तुम शब्द बोलो. शब्द बोलने के बाद तुम देखोगे, तुमची कबुली वेस्ट नाही जाणार. तुम्ही डोळ्याने आशीर्वाद बघता आमेन. आमेन. आणि बघून तुम्ही काय म्हणता? अच्छा आहे. हालेलुया. Amen? म्हणजे चांगलं होणार आहे. तुमची कबुली वेस्ट नाही जाणार आहे, चांगलं होणार आहे. असं नका समजू तुम्ही काय कबुली केलं आणि काय झालं. नाही, तुम कबूली करते रहो, भले उसको 1 साल लगने दो, तुम तुम्हारे कंफ्यूजन पे अड़े रहो और राइट टाइम पे तुम चीजों को होते हुए देखो. आमेन. मैं लास्ट चीज आपको एक विज्ञान बता के बंद करना चाहता हूँ. ऐकायचं? हाँ नहीं? ओके. बाहर के लोग सुनना. ओके. सो एक पास्टर है जिन्होंने रिसर्च किया. ओके. त्यांना म्हणजे जे बायबलच्या गोष्टी त्यांना ते रिसर्च करून सिद्ध करायला दाखवायला आवडतं. सो उन पास्टर ने एक आइडिया किया, एक प्लान किया. He took a group of 15-20 Christians
मग त्यांनी त्या पास्टरांनी एक गट घेतला लोकांचा, जिथे सगळे ख्रिश्चन लोक होते, एक 40-50 लोक होते. एंड ही टोल्ड देम कि तुम लोग रोज ओके अलग अलग जन तुमको क्या चाहिए ओके उस वचन की घोषणा करो बस. मग त्यांनी त्या लोकांना सांगितलं की तुम्हाला काय हवंय ते वचन घ्या आणि त्या वचनांची घोषणा करायला सुरुवात तो करा. उन लोगों के ग्रुप में कुछ 5-10 बीमार थे, कुछ 5-10 कुछ तो प्रॉब्लम था, नौकरी नहीं है, सब बड़े से अड़चन थी. तो उन पास्टर ने उनको चैलेंज दिया नॉन स्टॉप कम से कम 21 दिन तुम वो वचन बोलते जाओ, बस विश्वास से घोषणा करते रहो. ओके मेरे को नौकरी मिलने वाली यीशु के नाम से, मैं आशीर्वादित हूँ यीशु के नाम से, मैं चंगा हूँ, मी आजारी नाही आहे, मी निरोगी आहे. बस काय त्यांनी त्याला सांगितलं तुम्हाला पाहिजे तुम्ही बोला. 21 दिन का चैलेंज. और वो पास्टर ने देखा कि 21 दिन बाद वो 20 लोग वापस आए और उनमें से ओके अभी विश्वास इम्पोर्टेंट है, उनमें से ऑलमोस्ट 19 लोगों को जो उन्होंने कबूल किया उनको 21 दिन में मिल गया. आणि रिअल आहे. आणि ही खरी घटना आहे. या 20 लोकांनी जे काही त्यांनी 21 दिवसात बोलले त्यातले 90% जे लोक आहेत 99% लोक आले आणि म्हटले जे आम्ही बोललो तेच झालं. कुछ लोगों को 15 दिन में इफेक्ट चालू हो गया. 15 दिन में वो बोले मैं 21 दिन के बाद मेरे को 15 दिन में आशीर्वाद मिल गया. ये प्रूव हो गया कि तुम जब वचन की घोषणा करोगे चेंजेस आएंगे. हालेलुया. ओके ये मतलब अस्तित्व प्रूव केलेलं आहे प्रभूच्या सेवकांनी. इतना ही नहीं, बाइबल कॉलेजेस में बच्चों को सिखाया जाता है, उनको एक पौधा दिया जाता है, ये पौधे को लो, 2 पौधे रखो और एक पौधे को तुम आशीर्वाद करो. ओके एक पौधे को अच्छा बोलो वो बढ़ेगा और दूसरे पौधे को तुम शाप म्हणजे कम बोलो, मतलब कुछ मत बोलो, उसको आशीर्वाद मत दो. तो उन्होंने देखा कि जो पौधे को आशीर्वाद दिया वो मस्त बड़ा फूल आया, लेकिन जिसको आशीर्वाद नहीं दिया तो असा वाळून गेला. ये रिअल आहे. तर प्रियानो एवढंच मला सांगायचं आहे, स्पीक ओके अँड सी दॅट गुड विल कम. तुम्ही बोला आणि तुम्हीच पाहताल चांगलं कसं उत्पन्न होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके भले नियम बन रहा है, इसको नियम मत बनाओ कि पास्टरांनी सांगितलंय की 21 वेळा बोलायचंय, 20 वेळा बोलायचंय. नहीं, एक परमेश्वर के विश्वास से उस चीज को ले लो कि लॉर्ड यू हैव सेड आई विल स्पीक. मग असं विश्वासाने घ्या की प्रभू तू बोलला आहे ना म्हणून मी बोलत आहे. जरूरी नहीं कि तुमको गिनती लगाना है. मैं बोलता लगा भी लो, नो कोई प्रॉब्लम नहीं. 21 दिन तो चलो 21 ओके. अगर 21 दिन नहीं होता तो 50 दिन करने को भी मैं रेडी हूँ. पण मला काय म्हणायचंय, शेवटी मी विश्वास करतो जसं देव बोलला आणि त्यांनी पाहिलं तसं मी बोलेन आणि मी बघेन. हालेलुया. 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 तो आइए हम आंखें बंद करते हैं. थैंक यू लॉर्ड जीसस फॉर योर वर्ड. रिसीव दैट वर्ड इन एवरी हार्ट इन द ब्लड ऑफ जीसस. चला डोळे बंद करूया. प्रभू धन्यवाद देतो या वचनासाठी बाबा. या वचनांना मी तुझ्या रक्ताने झाकतो प्रभू. थैंक यू फादर गॉड. धन्यवाद प्रभू येशू. वी ब्लेस योर होली नेम. वी एक्सॉल्ट यू. तुझ्या नावाला आम्ही धन्य म्हणतो बाबा. तुला उंच करीतो In राजा. Jesus name we pray. Amen. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करीतो. आमेन.